नमस्कार, मी नानन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या फराळातील सर्वांची आवडती भाजणीची चकली. बनवायला सर्वांना कठीण वाटणारी आणि तरीही खावीशी वाटणारी अशी ही चकली आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. आज आपल्याला बनवायची आहे रेशनच्या तांदूळापासून खमंग खुसखुशीत अशी भाजणीची चकली. तुम्हाला आम्ही ही चकली कशी बनवली हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. साहित्यामध्ये इथे मी 4 वाटी रेशनचा तांदूळ घेतला आहे. चकलीसाठी आपल्याला जुना आणि जाड तांदूळ घ्यायचा आहे. 2 वाटी चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतली आहे. 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. अर्धी वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे. 1 वाटी पोहे, अर्धी वाटी साबुदाणे घेतले आहेत. अर्धी वाटी धणे घेतले आहेत आणि पाव वाटी जिरे घेतले आहेत. सर्व साहित्य मी ह्या वाटीने मोजून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेऊन चकली बनवू शकतात, मात्र सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्या. आता आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचा आहे. चकलीसाठी तांदूळ घेताना तो नेहमी जुना घ्यावा, ज्याचा भात शिजवल्यावर छान मोकळा फडफडीत होतो असा तांदूळ चकलीसाठी चांगला असतो. याआधी मी कोलम तांदूळाच्याही चकल्या बनवल्या होत्या, त्याही खूप चांगल्या झाल्या होत्या आणि आज आपण रेशनच्या तांदूळाच्या चकल्या बनवतो आहोत. तांदूळ 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर लगेचच आपल्याला चाळणीमध्ये काढायचे आहे. संपूर्ण पाणी निथळून काढून तांदूळ आपल्याला कॉटनच्या कपड्यावर पसरवून द्यायचा आहे. आपण आता चणा डाळ धुवून घेणार आहोत. डाळी आणि तांदूळ धुताना मात्र एक लक्षात ठेवा की खूप जास्त वेळ पाण्यामध्ये राहू देऊ नका. पाण्यातनं लगेचच आपल्याला बाहेर काढायच्या आहेत डाळी, जेणेकरून त्याच्या आतमध्ये पाणी शिरायला नको आणि डाळी भिजल्या जायला नको. 2 ते 3 वेळा पाण्यातनं ह्या डाळी आपल्याला लवकर बाहेर काढायच्या आहेत, जेणेकरून आतमध्ये त्याच्या पाणी जायला नकोत आणि त्या लवकर सुकायला हव्यात. सर्व डाळी आपण इथे धुवून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकता डाळीला बरंच पावडर लावलेलं असतं, त्यामुळे आपण डाळी सर्व धुवून घेतलेल्या आहेत. संपूर्ण पाणी निथळून काढलं आहे. इथे तांदूळ ज्या प्रमाणात घेतला त्याच्या निम्मे आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे आणि चणा डाळीच्या निम्मे उडदाची डाळ घ्यायची आहे आणि उडदाच्या डाळीच्या निम्मे मूग डाळ घ्यायची आहे. म्हणजे 4 वाट्या तांदूळ घेतला आहे, 2 वाट्या चणा डाळ, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. अशा प्रकारे पाणी निथळून आपण कॉटनच्या कपड्यावर 4 ते 5 तास तांदूळ आणि डाळी सुकवून घेतल्या आहेत. आता आपण भाजणी बनवूयात. गॅसवर एक जाड कढई ठेवायची आहे. लक्षात ठेवा, भाजणी भाजताना नेहमी जाड कढईचा वापर करा. नॉनस्टिक कढई अजिबात घेऊ नका. आता मंद गॅसवर आपल्याला ही सर्व भाजणी भाजून घ्यायची आहे. 5 तासात डाळ आणि तांदूळ बऱ्यापैकी सुकले आहेत. मात्र लक्षात ठेवा, भाजणीच्या चकलीसाठी डाळ आणि तांदूळ सुकवताना उन्हामध्ये अजिबात सुकवू नका. घरामध्ये पंख्याखाली सुकवा. तांदूळांचा रंग आता किंचित बदलला आहे, आपण ते काढून घेतले आहे. इथे तांदूळ जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये तांदूळ भाजून घेते आहे. मी घेतलेला तांदूळ साधारण 1 किलो असेल, पण प्रत्येकाच्या घरात किलोने मोजायसाठी माप नसतं, त्यामुळे आज आपण वाटीच्या प्रमाणात अगदी घरगुती पद्धतीने तांदूळ आणि डाळ मोजून घेतला आहे, म्हणजे सगळ्यांना प्रमाण व्यवस्थित समजेल. मात्र लक्षात ठेवा की ज्या वाटीने तुम्ही हे मोजाल त्याच वाटीने सर्व साहित्य आपल्याला मोजायचं आहे. अगदी साबुदाणा, पोहे यापासून सर्वच एका वाटीने मोजून घ्या. तांदूळांचा किंचित रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त भाजू नका. आता आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत. डाळ थोडी जाड असल्यामुळे हरभऱ्याची डाळ भाजायला जरा जास्त वेळ लागतो. इतर डाळी अगदी लवकर भाजल्या जातात. भाजणी भाजताना कुठेही आपल्याला गॅस मोठा करायचा नाही. मंद गॅसवर आपल्याला सावकाशपणे हे सर्व भाजून घ्यायचं आहे.
त्यासाठीच जाड कढई घ्यायची आहे, जेणेकरून भाजताना खाली डाळी किंवा तांदूळ लागणार नाहीत. एक वेळा कढई तापली की अगदी लवकर हे सर्व साहित्य भाजलं जातं. आता आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत. उडदाची डाळ खूप लवकर भाजली जाते. भाजताना मात्र आपल्याला एकसारख्या ह्या डाळी कालवत राहायच्या आहेत, जेणेकरून एकसारख्या भाजल्या जातील. खूप जास्त भाजायच्या नाही, डाळींचा किंचित रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायच्या आहेत. खूप जर जास्त साहित्य भाजून घेतलं तर मग चकल्या जास्तीचं तेल पितात, त्यामुळे आपल्याला त्यांचा फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मुगाची डाळ ही आता भाजली आहे, किंचित रंग तिचा बदलला आहे. आपण काढून घेऊ. इथे मी अर्धी वाटी धणे आणि पाव वाटी जिरे घेतले आहेत. धणे भाजायला जरा जास्त वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला आपण अर्धा मिनिट धणे भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर मग कढईमध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे खूप लवकर भाजले जातात, त्यामुळे आपण जिरे नंतर घातले आहेत आणि अगदी अर्धा मिनिट आपल्याला कढईमध्ये हे सर्व भाजून घ्यायचं आहे. धणे आणि जिरे भाजताना गॅस बंद केला तरीही चालेल. कढई खूप जास्त गरम झाली असेल तर जरा वेळ आपल्याला गॅस बंद करून धणे आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत. इथे आपण हलकेसे धणे आणि जिरेही भाजून घेतले आहेत. आपण ते काढून घेऊ. आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. पोहे आणि साबुदाणे वजनाने एकाच प्रमाणात आहे, मात्र पोहे हलके असल्यामुळे एक वाटी भरून आपण इथे पोहे घेतले आहेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणे घेतले आहेत, मात्र दोघांचं वजन सारखंच आहे. पोहेही थोडे कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेतले आहेत. आता आपण साबुदाणा भाजून घेऊ. साबुदाणा भाजल्यावर थोडा हलका होतो, फुलून येतो. साबुदाणाही आपण मंद गॅस ठेवून भाजून घेतो आहेत. इकडे आपला साबुदाणा भाजला आहे, आपण तो काढून घेऊ. एका मोठ्या परातीमध्ये आपण संपूर्ण भाजणी घेतली आहे. तुम्ही पाहू शकतात खूप जास्त भाजलेली नाही, हलकासा रंग बदलेपर्यंत ही भाजणी आपण भाजून घेतली आहे. त्यानंतर हे सर्व पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे आणि मग गिरणीवर दळून आणायचं आहे. तयार झालेल्या भाजणीच्या पिठापासून आपल्याला हव्या तेवढ्या चकल्या बनवायच्या आहेत आणि उरलेले पीठ आपण ठेवून देऊ शकतो, बरेच दिवस चांगलं राहतं. इथे मी आता चकल्या बनवते आहे. 4 कप भाजणीचं पीठ घेतलं आहे. 4 चमचे पांढरे तीळ घेतले आहेत. पोहे खायच्या चमच्याने आपण सर्व साहित्य घेतलं आहे. 4 चमचे तेल घेतलं आहे. 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा ओवा घेतला आहे, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ घेतलं आहे. गॅसवर आता आपण पाणी ठेवणार आहोत गरम करायला. जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. इथे मी 4 कप भाजणीचं पीठ घेतलं आहे. 4 कपासाठी बरोबर 4 कप पाणी आपण घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. 1 चमचा ओवा घातला आहे. 4 चमचे तीळ, 3 चमचे लाल तिखट इथे मी घेतलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. तुम्हाला हळद हवी असेल तर तुम्ही इथे घालू शकता, मात्र चकल्या बनवताना मी त्यामध्ये हळद घालत नाही. 4 चमचे तेल घेतलं आहे. तेलही आपल्याला प्रमाणात घ्यायचं आहे. पोहे खायचे चमचे तेल इथे मी घेतलं आहे. आता पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करूनच यामध्ये आपल्याला चकलीचं पीठ घालायचं आहे. पीठ आपल्याला फक्त पाण्यामध्ये कालवायचं आहे. इथे मी घेतलेली कढई जरा लहानच झालेली आहे, मात्र काही हरकत नाही. आपल्याला फक्त पाण्यामध्ये पीठ इथे कालवून घ्यायचं आहे. नंतर आपण परातीमध्ये घेऊन हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. 4 कप चकलीच्या पिठासाठी
4 कप पाणी अगदी योग्य प्रमाण आहे. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं आपण हे पीठ तसंच राहू देणार आहोत. 10 मिनिटानंतर एका परातीमध्ये हे पीठ आपण ओतून घेतलं आहे आणि त्यानंतर थोडं कोमट झाल्यावर आपल्याला हे पीठ हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण इथे चकलीचं पीठ मळून घेतलं आहे. सोऱ्याला आपण तेलाने ग्रीस करून घेतलं आहे जेणेकरून पीठ त्याला लागायला नको. सोऱ्यामध्ये मावेल एवढं चकलीचं पीठ आपल्याला त्यामध्ये भरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. अगदी मस्त अशी आपली चकली पडते आहे. तुम्ही पाहू शकतात अजिबात चकलीचा तुकडा पडत नाही. आपल्याला हवी तेवढी मोठी आपण ही चकली पाडू शकतो. इथे मी दाखवण्यासाठी म्हणून एवढी मोठी चकली तयार केली आहे. मात्र आपल्याला आवडतील त्या आकाराच्या आपण चकल्या करून घ्या. तुम्ही पाहू शकता चकलीचा अजिबात तुकडा पडत नाही. छान एकसारखी ती पडते आहे. पाण्याचं प्रमाण योग्य झालं तर आपल्या चकल्या अगदी मस्त पाडता येतात. एकाच वेळेस खूप जास्त चकल्या तयार करून घेऊ नका. जशा लागतील तशा चकल्या आपल्याला सोऱ्यामधून बनवून घ्यायच्या आहेत. नाहीतर मग ह्या चकल्या वाऱ्यामुळे खूप जास्त कोरड्या होऊन जातात. अशाच पद्धतीने आपण लागतील तेवढ्या चकल्या पाडून घेऊ. गॅसवर आपण चकली तळण्यासाठी तेल ठेवलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी सहजच चकली आपल्याला उचलता येते आहे. इकडे गॅसवर आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल मध्यम असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. चकल्या तळताना एकदम चकली तेलामध्ये घालू नका. सुरुवातीला छोटा तुकडा तेलामध्ये टाकून बघा. तो वर आला की समजावं आपलं तेल अगदी योग्य आहे. मध्यम असं आपण तेल इथे गरम करून घेतलं आहे. खूप जास्त कडकडीत तेल गरम करून घेऊ नका. हळुवारपणे आपल्याला तेलामध्ये आता चकल्या सोडून घ्यायच्या आहेत. चकल्या तेलात सोडल्या सोडल्या पलटवायच्या नाहीत तर काही वेळ चकल्यांना स्थिर होऊ द्यायचं आहे. थोड्या वेळानंतर आपल्याला सावकाशपणे त्या पलटवून घ्यायच्या आहेत. चकल्यांचा रंग मस्त सोनेरी होईपर्यंत त्या वरतून कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मात्र एकाच वेळेस तेलामध्ये खूप जास्त चकल्या घालू नका. नाहीतर मग चकल्यांमुळे तेलाचं तापमान कमी होतं आणि चकल्या विरघळायला लागतात. चकल्या तळताना गॅस मध्यम ठेवा. खूप जास्त कमी गॅस ठेवून चकल्या तळल्या तर मग चकल्यांना खूप जास्त तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात. किंवा खूप गॅस मोठा ठेवला तर मग चकल्या फक्त वरतून जळतात आणि आतून तशाच कच्च्या राहतात. आणि कच्च्या राहिलेल्या चकल्या काही वेळानंतर मऊ पडतात. तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त अशा चकल्यांचा रंग आलेला आहे. छान तळल्या गेल्या आहेत. वरून कुरकुरीत दिसत आहेत. अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या इथे तळून घेतल्या आहेत. या चकल्या पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायच्या आहेत आणि मगच डब्यामध्ये भरायच्या आहेत. तुम्ही पाहू शकतात अगदी सुरेख एकसारख्या ह्या चकल्या दिसत आहेत. अजिबातच तेलकट झालेल्या दिसत नाही आणि एकही चकली आपली तुटलेली नाही. आवाजावरनं तुम्हाला समजलंच असेल की किती खुसखुशीत अशा ह्या आपल्या चकल्या झालेल्या आहेत. तुम्हाला आजच्या ह्या भाजणीच्या चकल्या आवडल्या असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला हाईप करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.